मुंबई. जर बघाल तर पूर्ण छत्रपतींचा अवमान झालाय. याच अनुषंगाने जर माझ्या पाठी बघाल तर पूर्णपणे आक्रोश मोर्चा सुरू आहे आणि त्याच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडीचे नेते आहेत. त्याचपैकी एक नेते म्हणजे सुप्रिया सुळे आहेत. ताई, काय सांगाल, आजचा हा आक्रोश जो आहे हा रस्त्यावर आलेला आहे? अर्थातच छत्रपती हे आमच्यासाठी दैवत आहे. आमच्या दैवताचा अपमान झालेला आहे, जो आम्ही सहन करणार नाही. आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत. आम्हाला आमचा स्वाभिमान प्रिय आहे. पण जर बघाल तर स्वाभिमान प्रिय असल्या कारणाने तुम्ही हा आक्रोश मोर्चा केलाय, पण राजकारण होतंय असं विरोधकांचं म्हणणं आहे आणि आत्ताच्या तारखेला पूर्ण महाराष्ट्र पेटून निघेल असं काही विरोधकांचं म्हणणं. तर ह्याकडे कसं बघाल? विरोधकांना बोलायला काही नाहीच आहे. भ्रष्टाचार, भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षितता आणि आता छत्रपतींचा विषय अतिशय अपयशी असं हे ट्रिपल इंजिनचा भ्रष्टाचारी सरकार आहे. जर बघाल तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक विधान केलेलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये फक्त माफी मागून नाही, तर जे आरोपी असतील त्यांना ऍक्च्युली ह्याच्यामध्ये केलं तर त्यांना पळवण्याचं काही कारस्थान रचलं जात आहे, असं काही तुमच्या नेत्यांकडनं म्हटलं. तर ह्याच्याकडे किती तथ्य आहे? अहो, चॅनलवरच आहे ना. कुठलं चॅनल आहे? चॅनलवर पण ही गोष्ट आहे. खरंच आहे. अनेक मीडियानी केली आहे स्टोरी. ताई, तुम्ही बऱ्याच वेळा बोललात की जेव्हापासून हे मोदी सरकार आलं त्यावेळेस नंतर तुमच्या भाष्यातून हे अदृश्य शक्ती आहेत, अदृश्य शक्ती आहे. या अदृश्य शक्ती कोण आहेत आणि ज्यांचा विरोध महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्या करतात? अदृश्य शक्ती या देशात सगळ्यांना माहितीये कोण आहे आणि या देशाने त्या अदृश्य शक्तीला दाखवून दिलंय की हा देश संविधानाने चालणार, अदृश्य शक्तीच्या मनमानीने नाही. Where are we to go? ह्या इकडे ह्या नेत्यांचं म्हणणं होतं की हा देश संविधानाने चालणार आहे, अदृश्य शक्त्यांनी नाही, असं थेट सुप्रिया सुळे यांचं म्हणणं होतं. पण जर बघाल तर ह्या इकडे जो जन आक्रोश जो आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. कारण की शिवस्मारक पडलं नाही तर आमची मराठी अस्मितेला धक्का लागलाय, असं काही लोकांचं म्हणणं होतं. कॅमेरा पर्सन स्वप्नील सह चेतन काशीकर, न्यूज 8 महाराष्ट्र, मुंबई. रोल रोल खोके सरकारांच्या विरोधात या इकडे